नमस्कार मित्रांनो, तुळ राशीवाल्यांनो, आनंद साजरा करण्यासाठी तयार व्हा, कारण आता महाबली, महाशक्तिशाली, स्वतः संकटमोचन भगवान बजरंगबली यांच्या आशीर्वादाने तुम्हाला 1 एप्रिल ते 10 एप्रिल म्हणजेच एप्रिल महिन्याच्या या 10 दिवसांमध्ये मिळणार आहे 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या। होय मित्रांनो, भगवान बजरंगबली यांच्या कृपेने तुमच्यासाठी हा 1 एप्रिल ते 10 एप्रिलपर्यंतचा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे। संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करेल, नाचेल। इतकी मोठी आनंदवार्ता तुम्हाला या 10 दिवसांत मिळणार आहे। या 10 दिवसांमध्ये तुमच्या ग्रहनक्षत्रांमध्ये मोठे बदल होत आहेत। तुमच्या नशिबाचा उदय होणार आहे। झोपलेलं भाग्य जागं होईल। अचानक तुमचं भाग्य चमकेल। हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे, कारण या दिवसांत भगवान बजरंगबली यांची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे। तुमच्या जीवनातील दुःख, संकट, कष्ट स्वतः संकटमोचन भगवान बजरंगबली दूर करणार आहेत। या कालावधीत कार्यसिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, धन योग, राजयोग आणि सौभाग्य योग तयार होत आहेत। त्यामुळे या 10 दिवसांत तुम्हाला भाग्याची साथ मिळेल। आता प्रश्न आहे की त्या 5 मोठ्या आनंदवार्ता कोणत्या, कोणकोणत्या क्षेत्रात तुम्हाला या बातम्या मिळणार आहेत, हे सर्व तुम्हाला पुढे समजेल। मी खात्रीने सांगतो की जो कोणी हा पूर्ण मजकूर वाचेल तो आनंदाने भरून जाईल। या 5 मोठ्या आनंदवार्ता तुम्हाला भगवान बजरंगबली यांच्या कृपेने मिळणार आहेत। तसेच या 10 दिवसांत तुम्हाला काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागेल। काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांचा आपल्या जीवनात अवलंब करा, ज्यामुळे तुम्हाला या काळाचा पूर्ण लाभ मिळेल आणि पुढील काळातही फायदा होईल। म्हणून प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आणि लाभदायक आहे। चला तर मग वेळ न दवडता पाहूया की या 10 दिवसांत भगवान बजरंगबली यांची कृपा तुमच्यावर कशी राहील आणि कोणत्या क्षेत्रात तुम्हाला या 5 मोठ्या आनंदवार्ता मिळतील। सर्वप्रथम, हा काळ ग्रहनक्षत्रांच्या दृष्टीने अत्यंत शुभ आहे। मोठे बदल घडत आहेत, ज्यामुळे तुम्हाला भाग्याची साथ मिळेल। हा काळ आनंददायी आणि यशस्वी असेल, त्यामुळे त्याचा योग्य फायदा घ्या। या 10 दिवसांत तुम्हाला मोठ्या संधी मिळतील। करिअर, व्यवसाय, शिक्षण आणि नोकरी या सर्व क्षेत्रात यश तुमच्या पायाशी येईल। मात्र या संधींचा कसा उपयोग करून घ्यायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे। या काळात तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने तुमच्या ओळखींचा फायदा करून घ्याल। तुम्ही व्यवहारकुशल आहात आणि हेच गुण तुमच्या प्रगतीस मदत करेल। भाऊ किंवा नातेवाईकांमधील वाद एखाद्या मध्यस्थामार्फत मिटू शकतो। जर तुमच्या नात्यात काही तणाव असेल तर त्याचाही निपटारा होण्याची शक्यता आहे। या 10 दिवसांत तुम्हाला प्रगतीसंबंधी शुभ बातम्या मिळतील। तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये वेळ घालवाल। एखाद्या समाजसुधारक व्यक्तीच्या सहवासातून तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। या 10 दिवसांत मुले तसेच तरुण आपले लक्ष्य साध्य करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित ठेवणार आहेत। मोठ्या मोठ्या यशांची प्राप्ती होणार आहे। तुम्ही यशाचे झेंडे रोवणार आहात। या 10 दिवसांच्या कालावधीत कुटुंबातील सुखशांती तुमच्यासाठी प्रथम प्राधान्य राहील। तुम्ही कामकाज आणि कुटुंब यामध्ये उत्तम समतोल राखाल। या काळात मुलांच्या शिक्षणासंबंधी कामांमध्ये तुमची विशेष व्यस्तता राहील। जवळच्या नातेवाईकांशी संबंध मजबूत करण्यामध्ये तुमचा महत्त्वाचा सहभाग असेल। तुमच्या मृदू वाणी आणि उदार दृष्टिकोनामुळे सर्वजण प्रभावित होतील। योग्य वेळी जुने मतभेद आणि गैरसमज तुम्ही दूर कराल। मुलांना शिक्षणात अपेक्षित यश मिळेल। घरातील मोठ्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील। या काळात घरात सुखशांती आणि सौहार्दपूर्ण वातावरण असेल। तुम्हालाच जाणवेल की या 10 दिवसांत घरात आनंदी वातावरण आहे। घराची देखभाल आणि सजावट यासाठी तुम्ही कुटुंबासोबत खरेदी करण्यासाठी वेळ द्याल। व्यावसायिक शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल। त्यामुळे एकाग्रतेने अभ्यासावर लक्ष केंद्रित ठेवा। बऱ्याच दिवसांनी जवळच्या पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल। सर्व सदस्य एकत्र येऊन आनंद अनुभवतील।
तसेच एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल आणि अनेक समस्यांचे समाधानही मिळेल. या काळात जर तुम्ही कुठे पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर भविष्यात त्यातून मोठा फायदा मिळेल. तुम्ही जिथेही गुंतवणूक कराल तिथून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. गुंतवणुकीशी संबंधित सर्व कामे लाभदायक ठरतील. तसेच जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील आणि खूप प्रयत्न करूनही मिळत नसतील तर या 10 दिवसांत पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, जरी काही भाग मिळाला तरीही. ज्या पैशाची तुम्ही आशा सोडली होती ते पैसा तुम्हाला परत मिळू शकतात. त्यामुळे प्रयत्न सुरू ठेवा. या 10 दिवसांत धनप्राप्तीचे योग आहेत. मात्र सावधगिरी म्हणून घरातील वयोवृद्धांच्या आरोग्याबाबत थोडी चिंता राहू शकते. सामाजिक कार्यात असलेल्या लोकांनी नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहावे, अन्यथा बदनामी किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. अपरिचित लोकांशी संपर्क वाढवू नका आणि बाहेरील लोकांचा हस्तक्षेप घरात होऊ देऊ नका. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. कधी कधी बोलताना तुमच्या तोंडून असे शब्द निघू शकतात जे नातेसंबंधांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे राग आणि उतावळेपणा यावर नियंत्रण ठेवा. तुमचे वर्तन चांगले ठेवा. व्यवसायातील ताणतणाव घरच्या सुखशांतीवर परिणाम करू देऊ नका. नवीन लोकांशी वागताना सावधगिरी बाळगा आणि अनेक बाबतीत संयम आणि धीर ठेवणे आवश्यक आहे. कारण घाईगडबडीत आणि रागात परिस्थिती बिघडू शकते. या 10 दिवसांत पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील. एखाद्या व्यक्तीच्या मदतीने अडचणी दूर होतील आणि संबंध पुन्हा गोड होतील. नातेसंबंधात प्रेम वाढेल. संतानाचे हट्टी आणि आक्रमक वर्तन कधी कधी चिंता निर्माण करू शकते, पण त्याच वेळी मुलांकडून मोठी आनंदवार्ता मिळेल. त्यांच्या यशामुळे तुम्हाला तुमच्या संगोपनाचा अभिमान वाटेल. जे लोक प्रेमसंबंधात आहेत त्यांनी जर आपल्या प्रेमाची कबुली दिली तर ते नाते विवाहात रूपांतरित होऊ शकते. तसे योग आहेत. तसेच ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे पण बराच काळ ते शक्य झाले नाही, त्यांना घरात लवकरच नव्या पाहुण्याच्या आगमनाची आनंदवार्ता मिळू शकते. त्यामुळे घरात उत्सवाचे वातावरण राहील. तसेच तुम्ही घर, कुटुंब आणि व्यवसाय यामध्ये उत्तम समतोल राखण्यात यशस्वी व्हाल. विपरीत परिस्थितींमुळे प्रेमसंबंध उघड होऊ शकतात आणि या 10 दिवसांच्या कालावधीत तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. एखाद्या पिकनिक स्पॉटवर किंवा एखाद्या धार्मिक स्थळी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. यामुळे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि काही गैरसमज असतील तर तेही दूर होतील. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी या काळात घरपरिवारासाठी वेळ काढाल. तसेच जे लोक व्यवसाय करतात ते या काळात व्यवसायाबाबत गंभीरपणे ठोस निर्णय घेतील आणि हे निर्णय योग्य ठरतील. मशीन संबंधित व्यवसायांसाठी हे 10 दिवस अत्यंत लाभदायक ठरतील. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे. त्यांनी या काळात नवीन व्यवसाय सुरू करावा. जे लोक आधीपासून व्यवसाय करत आहेत त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी योजना आखाव्यात आणि त्या योजना यशस्वी ठरतील. तुमचा व्यवसाय अधिकाधिक वाढेल आणि विस्तारेल. या काळात तुमचे संपर्क वाढवा, कारण भाग्य तुमच्या बाजूने असेल. जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नोकरीत तुम्हाला चांगले प्रमोशन मिळेल. प्रमोशन संबंधित मोठी आनंदवार्ता मिळेल. चांगले इन्सेंटिव्ह मिळतील. तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला योग्य फळ मिळेल. तुमचे बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरी करणाऱ्यांना काही लहान-सहान अडचणी येऊ शकतात, कारण तुमचे सहकारी तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात. त्यामुळे सावध राहा. तुमची गुपिते कोणालाही सांगू नका. तसेच तुमच्या फाईल्स आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवा. ती हरवण्याची किंवा तुमच्या विरुद्ध वापरण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे सतर्क राहा. जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांना चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षांद्वारे नोकरी किंवा प्रवेशासाठी तयारी करणाऱ्यांना यश मिळेल. अभ्यासात चांगली कामगिरी होईल आणि निकाल तुमच्या बाजूने येतील. जे लोक परदेशात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय करू इच्छितात त्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत.
या 10 दिवसांत परदेशात जाण्याची शुभ बातमी मिळू शकते. तुमची मेहनत फळाला येईल आणि तुमचे स्वप्न पूर्ण होईल. तसेच जे लोक पैसे उधार देतात त्यांनी विशेष काळजी घ्यावी. जरी या काळात धनप्राप्तीचे योग असले तरीही उधार देण्यापूर्वी पैसे कधी परत मिळतील याची खात्री करा. अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे सावध राहा आणि शक्यतो पैसे उधार देणे टाळा. आता आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या 10 दिवसांत जास्त मेहनत आणि कामामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी विश्रांती घेणे आवश्यक आहे. एकूणच हा काळ आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे, पण तरीही हंगामी आजारांपासून सावध राहा. हृदयविकार किंवा मधुमेहासारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित तपासणी करा आणि रोज योग, प्राणायाम, ध्यान यांचा आपल्या दिनचर्येत समावेश करा. आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहा. चांगला आणि संतुलित आहार घ्या. बाहेरील तेलकट आणि जड अन्न टाळा. पचायला हलके अन्न घ्या आणि आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करा. शेवटी एवढंच सांगू इच्छितो की तुळ राशीवाल्यांनो, हे 10 दिवस तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा, नवी आशा आणि नवी दिशा घेऊन येणार आहेत. भगवान बजरंगबलींच्या कृपेने तुमचं नशीब उजळणार आहे. थांबलेली कामे पूर्ण होणार आहेत आणि आयुष्यात आनंदाचा वर्षाव होणार आहे. म्हणून या सुवर्णसंधीचा पूर्ण लाभ घ्या. सकारात्मक राहा, योग्य निर्णय घ्या आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, तुमचा विश्वास आणि तुमची मेहनतच तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाणार आहे. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश सदैव नांदो. धन्यवाद. जय बजरंगबली.